नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 पार होण्याचा मार्ग अखेर झाला मोकळा। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 पार होण्याचा मार्ग झाला अखेर मोकळा। पण असं काय घडलंय मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये? असं काय घडणार आहे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव 6,000 पार होण्याचा मार्ग 100% झाला मोकळा। मग देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात सोयाबीनचा भाव 6,000 पार कधी होणार, यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 6,000 पार होण्याचा मार्ग 100% झाला मोकळा। पण देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे? देशांतर्गत बाजारामध्ये असं काय सध्या घडलंय की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात भविष्यात सोयाबीनचा भाव 6,000 पार होण्याचा मार्ग अखेर झाला 100% मोकळा। मग देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव 6,000 पार कधी होणार, यासाठी किती वाट पाहावी लागणार, या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, इथून 4-5 दिवसांपूर्वी जो सोयाबीनचा भाव हा आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये 4,000 ते 4,400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत होता, त्या सोयाबीनच्या भावात बदल झाला, प्रचंड तेजी आली आणि आजच्या घडीला सोयाबीनचा बाजार भाव 500 रुपयानं वधारलाय। काही बाजार समित्यात तर बाजार भाव 4,700 पार झालाय। मग ही किमया कशामुळे झाली तर रातोरात मोदी सरकारने घेतलेला आयात शुल्क वाढीचा महानिर्णय। ज्या महानिर्णयानुसार मोदी सरकारने कच्चं पाम तेल, कच्चं सोया तेल, कच्चं सूर्यफूल तेल यांचं आयात शुल्क 20% वाढवलं आणि रातोरात बाजारभाव 500 वाढला। भविष्याचा विचार केला तर लक्षात घ्या, 15 ऑक्टोबरच्या आसपास आपल्या या पावन राज्यामध्ये सोयाबीनची खरेदी हमी भावावरती होईल। त्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि सोयाबीनच्या भावाला प्रचंड तेजीचे वेध लागतील। मग सोयाबीनचा बाजारभाव हळूहळू संत गतीने 6,000च्या दिशेने मार्गक्रमण करेल। त्याचबरोबर मित्रांनो, या वर्षी ला निना आणि ला निनामुळे ऑक्टोबर महिन्यात आपल्याला पाऊस दिसणार आहे, 15 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडणार आहे आणि यामुळे आपल्याला या ठिकाणी जे आपलं पीक आहे ते अडचणीत येताना दिसू शकते। म्हणजे काही ठिकाणी आपल्याला क्वालिटीचा इशू दिसू शकतो, काही ठिकाणी मॉइश्चरचा इशू त्या ठिकाणी असू शकतो आणि या सर्व कारणांमुळे भविष्यात आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार। शिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर अमेरिकेमुळे सोयाबीनचा भाव जो घटायचा तो घटला, पण आता वाढायला लागला। दिवाळीपर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव $11 प्रति बुशेल्स पर्यंत येताना दिसणार आहे आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, मोदी सरकारचे हे कारण, त्याबरोबर आंतरराष्ट्रीय सिच्युएशन आणि या वर्षी ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये उत्पादन जे सोयाबीनचे ती घटण्याची शक्यता,
या सर्व कारणांमुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला देशांतर्गत बाजारात 100% 6,000 पार होताना दिसणार आहे। मग प्रश्न पडतो की अखेर सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो देशांतर्गत बाजारात 6,000 पार कधी होणार? तर लक्षात घ्या मित्रांनो, डिसेंबर महिन्यामध्ये बाजारभावात प्रचंड तेजी येऊन जर बाजारभाव सुरुवातीला 5,500 पार आणि त्यानंतर 6,000 पार गेला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपल्या देशांतर्गत बाजारात बाजारभाव वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6,000 पार होताना दिसणार आहे। मग भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 6,000 पार कधी होणार हे आपण बघितलं। आपल्याला 6,000चा भाव कधी मिळू शकतो हे आपल्याला जाणून घेत राहायचं असेल किंवा याबद्दल काहीही अपडेट पाहायची असेल तर भविष्यात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अचूक व अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।